हॅलो, हाय, नमस्कार. पुणेरी पूजा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आय होप मजेत असणार. आजचा व्हिडिओ मी म्हटलं चला खूप दिवस झालं बनवला नाही. मी तुम्हाला मागेच म्हटले होते की मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकत असते. मला क्लास वगैरे असतं, घरात भरपूर आणखी कामं असतात, लहान मुलं आहेत त्यांचं बघायचं असतं, परत आमचं हाराचा, परत पूजाच्या सामानांचा बिझनेस आहे. तर त्याच्यात देखील थोडंसं लक्ष, म्हणजे हार वगैरे पण बनवावे लागतात मला, ते सगळे एक्स्ट्राची कामं करून. मग त्याच्यामुळे मला जसं जमेल ना तसं मी व्हिडिओ टाकत असते. तर म्हटलं चला आज आहे थोडासा, म्हणजे आलं डोक्यात थोडंसं, म्हटलं चला आपण थोडासा व्हिडिओ बनवूया. बाकी आता चालली स्वयंपाकाची तयारी. मला आहे ना उडदाची आमटी, म्हटलं आता झटपट असं काहीतरी बनेल असं बनवावं. उडदाची आमटी आणि भात करणार आहे आता मी. आणि थोड्या म्हणजे आपल्या बाजरीच्या भाकरी खातो ना आम्ही, तर बाजरीची भाकरी करावी लावून, आणि म्हटलं भात वगैरे लावावं म्हणजे मुलांना खायला, कारण की मुलं सहसा जास्त करून भाकरीला नाक मोडतातच. त्यांना भाकरी हा प्रकार जास्त करून आवडत नाही. आणि चालली त्यांची बाहेर, टी व्ही लावलाय, त्याच्यावरती ड्रॉइंग पाहून ड्रॉइंग काढायचं काम चालू आहे त्यांचं. ते दोघ जण हे करतात, कारण की माझा छोटा मुलगा आदू आहे, मग नंतर डोक्यात कधी काय आलं ना की तो मध्ये 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 करत राहतो, आणि मध्येच त्याचं सुरू होतं मला भूक लागली, मला भूक लागली. आता मग त्यांना थोडंसं मी खायला घातलं होतं ना, त्याच्यामुळे तो शांत बसलाय. किती स्त्रीनी ना कितीही काम केलं ना तरी ते कमीच असतं. म्हणजे ज्या बाहेर जाणाऱ्या स्त्रिया आहे ना, त्या तर बाहेर जाऊन घरात देखील काम करतात, पण जी म्हणजे नाही का स्पेशल घरामध्ये राहतात त्या गृहिणी, त्या म्हणजे त्यांचं काम सारखं चालूच असतं, 24 तास त्या कामातच असतात. असं नाही की नाही का काही ते काम करत नाही. म्हणजे तरी त्यांना हा प्रश्न, तू तर घरीच असते, म्हणजे घरातलेच लोक त्यांना हा प्रश्न विचारतात, तू घरीच असते, तुला काय काम असतं? म्हणजे अरे घरी असते पण म्हणजे तिला काही काम नसतं का? तिला देखील कामच असतं. ती जरी घरी असली ना तरी ना, ती घरी असते म्हणून तर तुम्ही बाहेर जाऊन निश्चिंत राहता ना. पण तिच्या घरी असण्याची किंमत तिने खूप मोठी मोजलेली असते. तिची देखील खूप स्वप्न असतात, तिच्या सुद्धा इच्छा असतात. तिचं करिअर तिने मागे सोडलेलं असतं ना, त्या गोष्टींसाठी इच्छा तिच्या बाजूला पडलेल्या असतात. पण याचा अर्थ असा नाही की ती काही करत नाही. ती घरात असते ना तरी पण ती घरासाठी सतत धावत असते, दिवस रात्र सारखं, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तिला ते काम करणं भागच आहे. तिच्याशिवाय कोण करणार आहे? नाही करू शकत कोणी. आणि तरी हा मला म्हणजे नाही का खूप माझ्या डोक्याला हा प्रश्न कायम सतावतो की एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहावं तरी लोक आपल्याला म्हणतात, लोक म्हणजे घरातले, म्हणजे असंच सगळ्यांचाच तो प्रश्न आहे, अरे तू घरी आहे दिवसभर, तुला काय काम असतं? अरे पण काय काम असतं? माझं काम मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही त्याची लिस्ट जर काढली ना तर ती कमीच पडणार आहे. त्या बाईला आहे ना, आता कंपनीत ज्या बायका जातात ना काम करायला त्यांना तरी पगार असतो, पण आहे ना गृहिणीला मात्र पगार नाही, कसली सुट्टी नाही. रविवारच्या मुलांची शाळेला सुट्टी असते, आणि काही काही बायका ज्या कंपनीत कामला जातात त्यांना गुरुवारी कधी रविवारी सुट्टी असते, मुलांच्या शाळेला सुट्टी असते. पण त्या बाईला बाईला म्हणजे गृहिणीला ना रविवार ना मुलांच्या शाळेच्या सुट्टीचा दिवस, हा अशा कोणत्याही वारी, म्हणजे असा कोणताच वार ठरलेला नाही की तिला त्या दिवशी सुट्टी मिळाली, किंवा म्हणले घरातले चल बाबा आज तुला सुट्टी, तू आज कोणतंही काम करू नकोस, असं कोणीही म्हणणार नाही. ती 24 तास ऑन ड्युटी असते. एवढं करून सुद्धा आहे ना कौतुकाची त्याची कधीच अपेक्षा नसते. फक्त तिचं एवढंच म्हणणं असतं की आहे ना, तुम्ही कधीतरी एकदा पाहून तिच्याकडे म्हणलं पाहिजे की तू जर घरी नसती ना तर
हे घर घर असतं का? कारण म्हणजे ती घरात राहणारी स्त्री आहे, तरी पण आहे ना, स्त्री नाही आहे नुसती, घरात राहणारी स्त्री नाही नुसती, ती घर उभं करणारी स्त्री असते. चला, माझी बडबड तर चालूच राहणार आहे. मला फक्त एवढंच म्हणजे नाही का खटकत्यात गोष्टी की ना, हा असं कसं काय प्रश्न लोकांना पडतो दरवेळी की तू घरातच आहेस, तिला काही कामं नसतात का? की भरपूर कामं असतात. फक्त काही गोष्टींमुळे ती सुद्धा म्हणजे बाहेर जाण्याची प्रत्येकाला इच्छा असते, पण काही कारणास्तव लहान मुलं असतात किंवा कुणाला म्हणजे नाही का बाहेर जाण्याची मुभा नसते कामाला, म्हणून त्या घरातच असतात. तरी पण त्यांना गणना करता येणार नाही एवढी कामं असतात ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ती जर कामं केली नाही ना, तर मग प्रत्येक कामाला बाई लावावं लागेल. बाई म्हणजे ती पण एक बाईच आहे, पण तिला पगार द्यावा लागेल ना. तसा गृहिणीला पगार असतो का? नाही, कधीच नाही. भाकरी करायला घेतल्या ते पटपट, म्हटलं भाकरी उरकून घ्यावे, परत माणसं येतील म्हणजे परत या दोघांचा सुद्धा चालू होईल, भूक लागली. सीझनमध्ये ना खूप लेट होतो स्वयंपाकाला, आणि आज तो खूप लेट झालेला आहे, कारण का थोडंसं लोड होता मला. आता ते सगळं सण जवळ आलेत ना, श्रावणमध्ये वगैरे ना, श्रावणपासूनच खरं तर आमचा सीझन मेन चालू होतो, म्हणजे फुलांचा वगैरे, किंवा रक्षाबंधनला पण आम्ही राख्या वगैरे विकायला वगैरे ठेवतो ना. परत कधी कधी ते हळदी कुंकवाचे पॅकेट्स मला भरावे लागतात, ओटीचं सामान वगैरे, एवढे सगळे कामं असतात. एवढं सगळं कामं करून घरातली कामं प्लस श्रेयाच्या शाळेचं आवरून द्यावं लागतं, घरातली बाकीची कामं, आदूचं असतंय, हे सगळं करावं लागतं. कधी कधी तर मला एवढं हेक्टिक होतं ना, पण आता काय ऑप्शन नाही आहे ना त्याला. नाही करता तर काय करता. अक्षरशः संध्याकाळी जर झोपलं ना, जाग सुद्धा येत नाही मला, एवढी माझी सिच्युएशन बेकार होते. आणि काही स्त्रियांचं असं असतं की नाही का, म्हणजे त्यांना कुठल्याच बाबतीत स्वातंत्र्य नसतं. मला हे देखील काही गोष्टी पटत नाही, पण नाही का, की तू हे करू नको, तू ते करू नको. अरे तिला देखील तिचं स्वतंत्र आयुष्य आहे ना, की ती काय फक्त तुमच्या घरासाठीच हे करत बसेल का? म्हणजे स्वतंत्र आयुष्य म्हणजे वेगळ्या बाबतीतलं समजू नका बरं का प्लीज. पण माझा असं म्हणण्याचा उद्देश आहे की तिला देखील स्वतंत्र विचारांची मुभा आहे, की बाबा तिला देखील तिची स्वप्न असतात ना. आता काही बायकांना म्हणजे काही पुरुष आहे ना, किती म्हणजे हे झाले ना नाही का, किती शिकले सवरले ना, तरी त्यांचे विचार आहे ना असे असतात की आपल्या बायकोनी घराच्या बाहेर जायचं नाही, काय असेल ते घरातच. म्हणजे तिने काय फक्त आयुष्यभर तुमची मुलं सांभाळायची, तुमचा संसारच सांभाळायचा का, आणि स्वतःसाठी काही करायचंच नाही का? असंच हळूहळू करून तिचं आयुष्य निघून जातं, आणि शेवटी मग तिला मात्र आहे ना गिल्ट राहतं की आपण आपल्या आयुष्यात आहे ना काहीच केलं नाही. तिलाही उडू द्या ना, फुलपाखरासारखे तिलाही थोडेसे म्हणजे नाही का पंख छाटू नका रे कोणत्या स्त्रीचे. प्रत्येकाला जगण्याचं म्हणजे नाही का स्वतंत्र जगण्याचं आहे ना हे दिलं पाहिजे, फ्रीडम दिला पाहिजे. प्रत्येक स्त्री काही बाहेर गेल्यानंतर नाही का हे नसती होत, फालतू नसती होत. मला अशा पुरुषांचे आहे ना विचार अजिबात पटत नाही. चला जाऊ दे, जे असेल ते असेल. सॉरी माझं चुकून काय मी वेडवाकडं बोलले असेल तर त्याच्यासाठी मी ना म्हणजे क्षमा मागते. कारण का कसं मला नाही सहन होत अशा गोष्टी
म्हणजे प्रत्येक स्त्रीला तिचं तिचं स्वतंत्र असं आयुष्य आहे आणि तिला ते जगूच दिलं पाहिजे असं माझा विचार आहे. तुमचा काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं तर काम चालूच राहणार आहे. भाकरी करण्याचं काम चालू आहे माझं. काय इकडं कुकर लावलेला आहे. चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आता ऑप्शन निघला आहे हाईप पण करा बरं का. थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ.